दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण नॉर्थ गोव्यातल्या डिचोली परिसरात आहोत आणि या डिचोली परिसरातला सार्थक बंगला या ठिकाणी राहणाऱ्या अश्विनी अतुल पटवर्धन या बहिणींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. गोव्यात आता खरं दिवस आहे, पण एक आवाज सुरू आहे. हा रातकिड्यांचा आवाज हा दिवसासुद्धा आता येऊ लागलेला आहे. हे म्हणजे आवाज काहीसे दुर्मिळ झाले आहेत, पण जसजसं आपण झाडांच्या दिशेने जातो, निसर्गरम्य परिसरात जातो, हे पार्श्वसंगीत आपल्याला ऐकायला मिळतं. आजच्या भागात वहिनी आणि त्याचबरोबर वहिनींबद्दल घरातल्यांची काय मतं आहेत, वहिनींचं घरातल्यांबद्दल काय मत आहे, सारंच जाणून घेऊया. भेटूया पटवर्धन कुटुंबाला. नमस्कार 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 नमस्कार. आधी सर्वप्रथम नमस्कार. हां हां. काय जोरदार नमस्कार केला. माझी मोठी मुलगी. हो का? व्हेरी गुड. छान. सुट्टी पडली. हा सुट्टी. ही लक्ष्मी. घेतो खास घेतो. घरगुती. वा वा, नक्की खातो, सगळा खातो हा, काळजी करू नका. धन्यवाद. आणि ही खास गोव्याची गोव्याची. पोर्तुगीज आर्ट, बरं, बरं. म्हणतात टाईल पेंटिंग, कुणबी डान्स, गोव्याची लोककला. वा वा, खूप छान. घ्या आता उखाणा. मराठमोळी संस्कारांची खाण पटवर्धनांनी हेरली, माझ्या संसार वेलीवर दोन छान फुलं बहरली. अतुलरावांची साथ आणि घरात मायेचा वास, गोमंतकातला मराठी संसार बघायला आदेश भाऊजी आले खास. अरे वा वा, किती छान उखाणा. आता सगळ्यांची ओळख करून द्या. हो हो हो. तुम्ही इथे या. हे मिस्टर नमस्कार पटवर्धन. नमस्कार ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार ही माझी आई. नमस्कार हे माझे बाबा. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी निष्ठा. बरं नमस्कार. ही धाकटी मुलगी नित्या. नमस्कार बर बाळा. नच काय नातं दिसतंय. हो हो, सांगते नंतर. हा, नंतर गपचूप सांगा. ही माझी मोठी बहीण, ही माझी धाकटी बहीण. नमस्कार. आणि ही मिस्टरांची मोठी बहीण नणंद. नमस्कार. ती मामे बहीण. नमस्कार. ह्या एक सासूबाई. हे माझे भाचे दोघेही. नमस्कार. आणि सगळे डिचोली. आणि हे सगळे डिचोलकर, शेजारी, आप्तेष्ट, मित्र. धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. दसऱ्याला घेतली जरीची साडी, दिवाळीला घेतली पैठणी. अशोकराव म्हणतात तूच माझी हिरकणी. साडयोट साडयो पैठणीचो, गोय माझ्या बोंगाचो. नमस्कार नमस्कार. 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 सांगा कुठलं बालपण तुमचं. माझं बालपण जन्म मुंबईतला, बोरिवलीचा. त्याच्यानंतर शिक्षण, शालेय शिक्षण बदलापूर, आणि नंतर कॉलेज मुलुंड आणि घाटकोपर. राहिला दादरमध्ये. मुलुंडला कुठलं कॉलेज. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स. नमस्कार. हा नमस्कार. तुमचं बालपण कुठलं. माझा जन्म इकडचा डिचोलीतला. घरी कोण कोण होतं तुमच्या. घरी आई आणि माझ्या दोन बहिणी आहेत, एक मोठी एक लहान. तुमच्या घरी कोण कोण होतं. माझ्या घरी आजी आजोबा, आई बाबा आणि माझी धाकटी बहीण.
असं म्हणजे आमचं 6 जणांचं कुटुंब होतं मोठं. बर, मला सांगा, तुम्हाला म्हणजे इकडनं तुम्ही जायचं असेल, कुठेही गेलात तर कायम प्रवासात किंवा रस्त्यात धडपडणं असतं का हो? हो, म्हणजे लहानपणापासून मी खूप धडपडी आहे. आणि म्हणजे माझे वडील तर मला मध्ये एक पिक्चर आलेला काजोल अजय देवगणचा, प्यार तो होना ही था, त्याच्यामध्ये ती संजना म्हणजे काजोलचं कॅरेक्टर संजना होतं आणि ती पडत राहायची कायम कुठेही. मला माझे बाबा संजना म्हणायचे. कुठेही पडणं असतं. म्हणजे लहानपणापासून ते आतापर्यंत धडपडणे हा सध्या जरा कमी झालाय. मग तुम्ही दोघे फिरायला गेलेत आणि ह्या पडले, तसं झालंय का हो? नाही तसं नाही. उलट झालंय. काय झालं सांगा. अरे देवा, एक दगड मारल्यावर कुठेतरी लागतो. बोला. म्हणजे ते लग्नाच्या आधी ते तसं होतं आणि लग्नाच्या नंतर इट इज द रिव्हर्स केस. काय झालं? म्हणजे आम्ही जायचो असे कुठे फिरायला आणि मी जास्त वेळा पडल्याच्या अशा गोष्टी. पण मला सांगा, लग्नानंतर तोल जाणं बरं आहे का हो? सांभाळायला मी आहे ना. हो का? सांभाळायला आहे. मी माझं तोल जरी गेला तरी सांभाळायला आहे. तुम्ही कधी सायकल चालवली? लहानपणी मी सायकल चालवायचे. चालवायचं. हो. आणि आणि काय आणि धक्के पण मारलेत लोकांना सायकलने. काय काय राहिलंय करायचं लहानपणी सांगा. काही नाही. माझा अगदी बैलगाडीपासून ते विमानापर्यंत प्रवास झालेला आहे. अगदी JNPTच्या पोर्ट ट्रस्टमध्ये मोठ्या जहाजामध्ये सुद्धा जाऊन आलेले मी. सो सगळे दळणवळणाची ज्ञात साधनं सगळी झालेली आहेत. अज्ञात तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही तुमची कुठली कुठली झाली? मी सुद्धा गेलोय सगळ्या. म्हणजे प्लेनचा वगैरे हल्ली हिच्या यांनी घडला. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतरच प्लेन वारी वगैरे घडली. वा वा, छान. आणि दळणाच्या बाबतीत? दळणं नाही. दळणं आणतात ते. तेच तर म्हटलं. मी नाही, मी आणतो. हो, मी तेच म्हटलं. जरा ते दळण घेऊन यावं. महाराष्ट्रातलाच नव्हे तर कुठल्याही घरातल्या पुरुषाला दळण घेऊन येणं हे काही चुकलेलं नाही. इकडे दळण वळण, तुम्ही वळणाने दळण. हो की नाही? हे तर आहेच ना. मग अजून काय पाहिजे? पण मला आता तुम्हाला विचारायचंय, तुम्ही मुंबईतल्या, तुम्ही डिचोली मधले, एकमेकांना भेटले कसे? लग्न आमचं ठरलं म्हणजे कसं, मी ग्रॅज्युएट आणि मी मुंबईत होतो. तिकडे पत्नी कॉम्प्युटर्सला होतो मी. बरं, करायला तेव्हा हा, ते मुंबईत पटनी कॉम्प्युटर्सला होते लग्नाच्या वेळेला नोकरीला. माझी माहेरची कुलदेवता महालसा नारायणी, इथे मारदोळला आमचं दरवर्षी येणं व्हायचं गोव्यामध्ये. म्हणून सगळ्यांना वाटतं की आम्ही कुठेतरी मध्ये भेटलो असू, पण असं अजिबात नाही. आम्ही एकदाही मुंबईत भेटलो नाही किंवा गोव्यात भेटलेलो नाही. आमचे एक मध्यस्थ आहेत नाते, माझ्या वडिलांचे काका आहेत, मुतालिक काका म्हणून. त्यांना माझ्या आजीने एका लग्नात सांगितलेलं. मी त्या लग्नात करवली म्हणून गेलेले आणि नुकतीच पासआउट झालेले, जराशी जॉबला लागलेले वगैरे असं. आणि ही माझी नात आहे, ग्रॅज्युएट झाली आहे, नोकरी करते, आता लग्न करायचं आहे म्हणून आजीनं सांगितलं त्यांना. त्यांनी लगेच दुसऱ्या वेळेला जाऊन ह्यांचं स्थळ पाठवलं. म्हणजे त्यांनी त्यांच्या आईवडिलांना कळवलं नाही, बघायला ते आले नाहीत. त्यांनी आईवडिलांनी न बघताच त्यांनी त्यांचा होकार कळवला. मधले जे आमचे मुतालिक काका होते त्यांनी दोन्ही घरांना इतकी खात्री दिलेली होती की आम्हाला आणि काही खात्री करून घ्यायची गरज पडली नाही. फक्त मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत असले की झालं, असे दोन्हीकडचं स्टेट ऑफ माइंड होतं. आणि मग लग्न झालं? हो. लग्न कुठे झालं? लग्न मुंबईला, दादर माटुंगा कल्चरल हॉल. शुभमंगल सावधान म्हणत लग्नही झालं आणि आता माहेर मुंबईत राहिलं आणि सासर डिचोलीत आलं. हो. आणि आता डिचोलीमध्ये हा किती वर्षांचा सहवास? 11 वर्ष. 11 वर्षांचा सुखाचा संसार सुरू आहे. संपूर्ण नातं इथं एकदम घट्ट आहे. खेळ सुद्धा असाच. गोव्यात आहे म्हटल्यानंतर नवा खेळ असणारच. खेळ सोपा आहे, पण एक एक प्रश्न विचारत जाणार मी. तो प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही उत्तर द्यायचं आणि ज्यांचं नाव येणार त्या व्यक्तीने येऊन या रिंगमध्ये उभं राहायचं. बरं. यामध्ये जितक्या जास्त व्यक्ती या रिंगमध्ये उभ्या राहणार तितकं जास्त बक्षीस हे कुटुंब वहिनींना मिळवून देणार. तुमच्या या म्हणजे घरापैकी बाहेरच्यातली विसरभोळ स्वभाव कोणाचा? निशा. निशा. या या या. व्हेरी गुड. टेन्शन यायला लागलं ना हळूहळू. चला, आता 300 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं.
बरं याच्यापैकी पटकन म्हणजे झोपण्याची आवड कोणाला आहे? मिलिंद दादा त्यांचे मिस्टर झोपण्याची आणि व्हेरी गुड. तुम्ही काय झोपायला आवडतं का तुम्हाला? झोपायला आवडतं. हा, त्यामुळे खाण्याच्या वेळा चुकतात. शून्यातून विश्व निर्माण करणं ही ताकद तुमच्या घरात कोणाला? बाबा. बाबा बोलो. रिंग तुटली किंवा रिंगच्या बाहेर जर खालून पाय आले तरी खेळ थांबणार. हा, चला 900 रुपयाचं बक्षीस तर मिळालेलं आहे. बिनधास्त कोण आहे? हे माझी बहीण बेधडक आहे एकदम. बोलवा त्यांना. बिनधास्त. या 4 जण झालेले आहेत. कमी बोलणारी व्यक्ती कोण? निष्ठा तशी माझी मोठी मुलगी यांच्यावरच गेली. यांच्यावर काय लगेच? बोलवा तिला. चला 5 जण झाले. हा, खूप भीती वाटते पटकन असं कोण आहे घरात? आई, सासूबाई. या सासूबाई या. मिठी मारून उभे राहा. काय झालं, बरेच जण खूप दिवसात ट्रेननी फिरलेले नाहीत ना, लोकल ट्रेननी. बरं, पटकन एखाद्या गोष्टीवरती रिॲक्ट होणारी किंवा भांडून जाणारी मैत्रीण कोणती? रिॲक्ट होणारी श्रद्धा. या ये बाबा. सगळ्यात लाडाची कोण घरात? नित्या. तिला उचलून घ्या. अरे देवा. शॉपिंगची आवड कोणाला आहे? जा तुम्ही आता, जा लवकर. नाही, माझ्या मैत्रिणीला बोलवते, ती पण आहे शॉपिंग. बरं, बोलवा. पूर्वा. भरपूर खायला कोणाला आवडतं? भरपूर खायला अवनीला. जा चढ वरती. चढ वरती चढ. चढ 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 चढ. अंगावर. हा, आणि आता जर कोणाचंही नाव घेतलं तर रिंग नक्की तुटणार. तेव्हा जोर 1 मिनिट असेच उभे राहा सगळे. मी फक्त मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वा वा वा. बरं, या 10 जणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं कुटुंब कायम राहिलं पाहिजे प्रत्येक घरात, एवढीच इच्छा. आणि घरांना शुभेच्छा देत या आता बाहेर या. जा, होते तिकडे थांबा, होते तिकडे थांबा. 10 जण, 3000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. धन्यवाद. बरं वहिनी, मला सांगा तुमच्या मिस्टरांकडून 3 अपेक्षा कुठल्या? त्यांनी एकतर माझ्याबरोबर मी जेव्हा सांगेन तेव्हा शॉपिंगला यावं. मान्य आहे. मान्य. दुसरी अपेक्षा? त्यांनी त्यांच्या हेल्थकडे जरा लक्ष द्यावं, कारण IT इंडस्ट्रीत असल्यामुळे ऑफिसमध्ये कॉम्प्युटर पुढे होतच, पण घरी आल्यावरही कॉम्प्युटर पुढे काम असतं. काय हो? हो, ते मान्य आहे, कारण ती माझी सुद्धा हे आहे, तेच आहे. तिसरी अपेक्षा अशी म्हणता येणार नाही, पण हां, म्हणजे त्यांनी घरामध्ये जास्त वेळ द्यावा. म्हणजे ते देत नाहीत असं नाही, पण ते घरात असतात तेव्हा सुद्धा अर्ध लक्ष कदाचित ऑफिसच्या कामात असतं. तर तेही त्यांनी इथे रिलॅक्स होऊन घरात राहावं. रिलॅक्स होऊन घरात राहा. हा, रिलॅक्स होऊन राहू शकतो. ह्या रिलॅक्स होऊच देत नाहीत का? रिलॅक्स होऊन राहू शकतो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. मंडे टू फ्रायडे सगळा थकून येतो, त्यामुळे शनिवार रविवार असा जो घालवायचा वेळ घरात, तो असा झोपून घालवण्याची इच्छा असते, म्हणजे रिलॅक्समध्ये. पण ते झोपलेलं बघितलं की अहो दळप आणायचं, अहो हे करायचंय ते करायचं, असं तर ते जरा समजावं, माझं हे समजावं आणि त्या ह्याच्याप्रमाणे थोडं रिलॅक्स करायला हे द्यावा, वेळ द्यावा. काय हो, मान्य आहे? मान्य. दुसरी अपेक्षा? दुसरी म्हणजे एक बघितलंय की घरात म्हणजे ती होत नाही, पण अदरवाईज तिचं कधी कधी म्हणजे काही तिच्या मनाविरुद्ध गेलं की ती रागावते. रागवायला काही हरकत नाही, पण आदळ आपट होते भांड्यांची, ती जरा कमी करावी. हे तर माणसांची होईल. मान्य आहे तुम्हाला? त्यापेक्षा माणसांची व्हावी की भांड्यांवरती झाली? होऊ नये, कुणाचवर होऊ नये. होऊ नये. काय हो? नाही, राग कंट्रोल करायला हवा. तिसरी अपेक्षा? नाही, बाकी ठीक आहे सगळं. 2च अपेक्षा पूर्ण व्हाव्यात ही तिसरी अपेक्षा आहे. पूर्ण व्हाव्यात ही तिसरी. हा, बरं, चला. आणि आता या पुढच्या खेळात त्यांना घरातली किती माहिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आणि वेळ आहे 2 मिनिटाची. या 2 मिनिटामध्ये
जितक्या वस्तूंची नावं सांगणार तितक्या वस्तू तुम्ही घेऊन यायच्या, एका वेळेला एक वस्तू. मी पहिल्या 2 वस्तू आणल्या तर काही बक्षीस मिळणार नाही, पण तिसरी वस्तू आली की पहिलं बक्षीस मिळणार. नंतर 6वी आली वस्तू की दुसरं बक्षीस मिळणार, आणि 9वी वस्तू आणली की तिसरं बक्षीस मिळणार. तेव्हा आता काय होणार बघूया. वेळ 2 मिनिटाची आहे आणि मोठ्यानी वस्तू तुम्ही सांगायची, तुम्ही आतून आणून ती इथे ठेवायची. जरासं घर लांब आहे म्हणून अर्धा मिनिट जास्त देऊ आपण, तो काही विषय नाही. पण बघूया किती वस्तू आणणार. पहिली वस्तू 1 2 3 फणस. स्वयंपाक करा ते स्वयंपाक करा. अरे वा. कोयता कोयता कोयता. नारळ फोडायचं मशीन, नारळाचं मशीन, नारळ सोलायचं. 1 मिनिट पूर्ण झालं. लवकर. निष्ठाची ट्रॉफी, निष्ठाची ट्रॉफी आपल्या रूम मध्ये. साने गुरुजी ट्रॉफी, साने गुरुजी ट्रॉफी, साने गुरुजी ट्रॉफी आहे. लेडीज हेल्मेट, लेडीज हेल्मेट टीव्हीच्या खोलीत असणार कपाटावर. मिठाईचा बुडा डायनिंग वर आहे. मिठाईचा बुडा. 2 मिनिट पूर्ण झाली. शेवटची 30 सेकंद. पिगी बँक इकडे ह्या खोलीत शेल्फ मध्ये. 10 पैशाच्या डब्याच्या शेजारी पिगी बँक. पिवळी आहे बघा. 9 8 7 6 5 4. सांगा कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या. फणस, 1 कोयता, 2 स्वीट ची हे पाकिट, हे 3 मिठाईचं डबा. 3 वस्तू झाल्या. 3 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. बरं, आता पुढे नारळ सोलायचं मशीन, 4 हेल्मेट, 5 पिगी बँक, 6 हा कप. म्हणजे 6 वस्तूंचा हा दुसऱ्या टप्प्यावरचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. एक बक्षीस फक्त राहिलं आणि वहिनीला प्रश्न पडला असेल की खरंच आणखी थोडा वेळ दिला असता तर बरं झालं असतं. हो की नाही? असं वाटतंय ना. केप्रकडून ही भेटवस्तू वहिनी तुमच्यासाठी. आणि आता एक चिठ्ठी, या असंख्य चिठ्ठ्यांमधून पैठणीच्या खेळात कोण खेळणार यासाठी एक चिठ्ठी घे. एक चिठ्ठी काढ, कुठली तरी एक चिठ्ठी, कुठलीही काढ. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. हे नाव मी नंतर जाहीर करतो. त्यांच्या हातात जी चिठ्ठी आहे, खेळ खेळण्यासाठी त्या वहिनींचं नाव नक्की झालेलं आहे. हां, आता अजून एक चिठ्ठी काढतो. त्यांना एक भेटवस्तू तर देऊया. बघूया यांच्यापैकी कोणाला भेटवस्तू मिळते. नेहा नारायण देसाई, तुम्ही. अभिनंदन. हां, व्हेरी गुड. रोज बघते मी घरी प्रोग्राम. मी पण बघतो रोज तुम्हाला. धन्यवाद. बरं, आता कोण जिंकणार पैठणी बघूया. ते नाव कुठे. अपर्णा प्रसन्ना नेवगी. नाव सांगा. अपर्णा प्रसन्ना नेवगी. कुठे राहता. बिचोलीला, तिथे शांताराम नगर. आत्ता घरातलं कोण आहे. मिस्टर आले. कुठे बोलवा ना मग त्यांना. अरे काय, या 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 या. आणि आता आजच्या खेळात कोण जिंकणार पैठणी बघूया. समोर 2 पिढे ठेवलेले आहेत. ते पिढे उचलायचे, त्याचा त्रिकोण तयार करायचा, परत जागेवर यायचं. आधी फुटबॉल जो आहे तो हाताने टाकायचा, जो त्या पिढ्याच्या मधून जायला पाहिजे, पिढे न पडता. जर पिढे पडले तर परत जायचं, पिढे लावायचं, परत जागेवर यायचं. त्यानंतर रेषेवर लहान चेंडू जे आहेत प्लास्टिकचे ते ठेवायचे, हॉकी स्टिकच्या साहाय्याने मारायचे आणि पिढ्यामधून तो अडथळा पार करून ते चेंडू पुढे जायला पाहिजेत. खेळ बरोबरीत पूर्ण झाला तर दोघींपैकी ज्यांनी आधी पूर्ण केलाय खेळ त्या जिंकणार. अन्यथा दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या जिंकणार. त्या दोघींपैकी ज्या कोणी होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. चला सावकाश. जवळ घ्यायला सांग. एक 2 3
नमस्कार. या खेळामध्ये आता आपण बघितलं, मी नियम आधीच म्हणून स्पष्ट करतो, जर समान गुणसंख्या झाली तर ज्यांचा खेळ आधी पूर्ण झाला त्या जिंकणार किंवा ज्यांचे गुण जास्त झाले त्या जिंकणार. खेळ थोडा उशिरा संपल्यामुळे उपविजेत्या ठरल्या नेवगी वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या नेवगी वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पटवर्धन वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. डिचोली गोवा, नॉर्थ गोवा या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.